जैन बोर्डिंग जमीन व्यवहार अखेर रद्द करण्यात आलाय। व्यवहार रद्द करा, धर्मादाय आयुक्तांनी आदेश दिलेत। 230 कोटी सिव्हिल कोर्टाच्या आदेशाने परत मिळणार आहे। स्टॅम्प ड्युटीसाठी कायदेशीर लढा द्यावा लागणार आहे। संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लढा सुरूच राहणार आहे। रवींद्र धंगेकर यांनी हा निर्धार केला। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार अखेर रद्द करण्यात आलाय। धर्मादाय आयुक्तांनी व्यवहार रद्दचे आदेश दिले। 4 एप्रिल 2025 रोजी धर्मादाय आयुक्तांनी या व्यवहारासंदर्भात दिलेले स्वतःचे आदेश रद्द केले। त्यामुळे आता ही सर्व प्रक्रियाच रद्द झाली आणि या जमीन व्यवहारासाठी गोखले बिल्डरने ट्रस्टला दिलेल्या 230 कोटी रुपयांसाठी न्यायालयीन लढाई लढावी लागणार आहे। तसंच स्टॅम्प ड्युटीसाठी ही कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे। दरम्यान यासाठी लढा सुरू करणाऱ्या धंगेकरांनी हा व्यवहार पूर्ण रद्द होईपर्यंत आपली लढाई सुरूच राहणार असल्याचं जाहीर केलं। याच्यामध्ये जी धर्मादाय आयुक्तांनी ऑर्डर केलेली ही ऑर्डर त्यांना कितपत अधिकार आहे हे जरा तपासून घेतले पाहिजे। कारण हा रजिस्टर व्यवहार आहे। ह्या रजिस्टरला कोणची पॉवर नाही, ह्यांना ती पॉवर नाही रजिस्टर खरेदी रद्द करायला। आणि मग याच्यामध्ये धर्मादाय आयुक्ताच्या ऑर्डरला कोणी जर चॅलेंज केलं तर हा व्यवहार परत प्रलंबित राहील आणि याची जो पण व्यवहार पूर्णपणे होत नाही तोपर्यंत मी समाधानी, माझी लढाई ही चालू झाली। मग